जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज आपण 42 आणि 43 श्लोक आणि त्यांचा अर्थ पाहणार आहोत. श्लोक 42. इंद्रियाणी पराण्यः हुरियेन्द्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परां बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः. श्लोक 43. एवं बुद्धे परं बुद्धध्वा संतभ्यात्मा अनमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम. शरीर अथवा विषय यांच्या पलीकडची इंद्रिय आहेत. तात्पर्य, इंद्रियाद्वारा विषयांचे ज्ञान होत असते, परंतु विषयाद्वारा इंद्रियांचे ज्ञान होत नाही. इंद्रिये विषयाशिवाय सुद्धा राहत असतात, परंतु इंद्रियाशिवाय विषयांची सत्ता सिद्ध होत नाही. विषयांमध्ये इंद्रियांना प्रकाशित करण्याचे सामर्थ्य नाही, तर इंद्रिये विषयांना प्रकाशित करतात. इंद्रिये तीच राहतात, पण विषय बदलत राहतात. इंद्रिये व्यापक आहेत आणि विषय व्याप्त आहेत. अर्थात विषय इंद्रियांच्या अंतर्गत येतात, परंतु इंद्रिय विषयांच्या अंतर्गत येत नाहीत. विषयापेक्षा इंद्रिये सूक्ष्म आहेत, म्हणून विषयापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आणि बलवान, प्रकाशक, व्यापक आणि सूक्ष्म आहेत. इंद्रियेभ्यः परं मनः. इंद्रिये मनाला जाणत नाहीत, परंतु सर्व इंद्रियांना जाणते. इंद्रियात देखील प्रत्येक इंद्रिय आपापल्या विषयालाच जाणते, इतर इंद्रियांच्या विषयाला नव्हे. जसे कान केवळ शब्दाला जाणतो, परंतु स्पर्श, रूप, रस, गंधाला जाणत नाही. त्वचा केवळ स्पर्शाला जाणते, परंतु शब्द, रूप, रस, गंध यांना जाणत नाही. रसना केवळ रसाला जाणते, परंतु शब्द, स्पर्श आणि रूपगंध यांना जाणत नाही. आणि नाक केवळ गंधाला जाणते, परंतु शब्द, स्पर्श, रूप आणि रस यांना जाणत नाही. परंतु मन पाचही इंद्रियांना तसेच त्यांच्या विषयांना जाणते. म्हणून मन इंद्रियापेक्षा श्रेष्ठ, बलवान, प्रकाशक, व्यापक आणि सूक्ष्म आहे. मनसस्तु परा बुद्धिः. मन बुद्धीला जाणत नाही, परंतु बुद्धी मनाला जाणते. मन कसे आहे, शांत आहे की व्याकुळ, ठीक आहे की नाही, इत्यादींना बुद्धी जाणते. इंद्रिय योग्य काम करत आहेत अथवा नाही, यालाही बुद्धी जाणते. तात्पर्य, बुद्धी मनाला तसेच त्यांच्या संकल्पनासुद्धा जाणते आणि इंद्रियांना तसेच त्यांच्या विषयांनासुद्धा जाणते. म्हणून इंद्रियांच्या पलीकडील जे मन आहे, त्या मनापेक्षाही बुद्धी पलीकडची आहे. श्रेष्ठ, बलवान, प्रकाशक, व्यापक आणि सूक्ष्म आहे. या बुद्धे परतस्तु सः. बुद्धीचा स्वामी अहम आहे, म्हणून अहम म्हणतो माझी बुद्धी. बुद्धी कारण आहे आणि अहम कर्ता आहे. कारण परतंत्र असते, परंतु कर्ता स्वतंत्र असतो. त्या अहममध्ये जसे जड अंश आहे, त्यामध्ये काम राहतो. जड अंशाशी तादात्म्य असल्याकारणाने काम तो स्वरूपामध्ये राहत असलेला
प्रतीत होतो. वास्तविक पाहिले तर अहममध्येच काम राहत असतो, कारण तोच भोगाची इच्छा करत असतो आणि सुख दुःखाचा भोगता होतो. भोगता, भोग आणि भोग्य या तिन्हीमध्ये सजायिता आहे. यामध्ये सजायिता नसती तर भोगत्यामध्ये भोग्याची कामना अथवा आकर्षण होऊ शकत नाही. भोगतेपणाचा जो प्रकाशक आहे, ज्याच्या प्रकाशाने भोगता, भोग आणि भोग्य तिन्हीची सिद्धी होते, त्या परम प्रकाशकामध्ये काम नाही. अहमपर्यंत सर्व प्रकृतीचे अंश आहेत. त्या अहमच्या पलीकडेही साक्षात परमात्म्याचा अंश स्व आहे, जो शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, अहम या सर्वांचा आश्रय, आधार, कारण, प्रेरक आणि श्रेष्ठ, बलवान, प्रकाशक, व्यापक आणि सूक्ष्म आहे. जडा प्रकृतीचा अंश सुखदुःख रूपामध्ये परिणत होतो. आर्थिक सुखदुःखरूपी विकृत जडामध्येच होत असते. चेतनामध्ये विकृती नसते, तर चेतन विकृतीचा ज्ञाता आहे. परंतु जडाची तादात्म्य झाल्याने सुखदुःखांचा भोगता चेतनच होत असतो. अर्थात चेतनच सुखदुःखी होतो, केवळ जड सुखदुःखी होऊ शकत नाही. तात्पर्य, अहमच्या ठिकाणी जो जड अंश आहे त्याच्याशी तादात्म्य केल्याने चेतनसुद्धा आपल्याला मी भोगता आहे असे समजतो. परमात्म्याचा साक्षात्कार होताच रसबुद्धी निवृत्त होते. रसोप्यस्यं परं दृष्ट्वा निवर्तते. यामध्ये अस्य पद भोक्ता असल्याने अहमचा वाचक आणि जे भोक्तेपणाहून निर्लिप्त तत्व आहे त्या परमात्मत्वाचा वाचक परमपद आहे. त्याच्या ज्ञानाने रस अर्थात काम निवृत्त होतो, कारण सुखासाठीच कामना होत असते आणि स्वरूप सहज सुखाशी आहे. म्हणून परमतत्वाच्या साक्षात्कार काम नेहमी आणि संपूर्णपणे समाप्त होतो. अशा प्रकारे 43 श्लोकाचा अर्थ येथे संपत आहे आणि अशा प्रकारे आपला 3रा अध्याय येथे संपत आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णसंवादे कर्मयोगो नाम 3य अध्यायः. अशा प्रकारे ओम तत्सत या भगवन्नामाच्या उच्चारापूर्वक ब्रह्मविद्या आणि योगशास्त्रमय श्रीमद्भगवद्गीतोपनिषदरूपी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील कर्मयोग नावाचा 3रा अध्याय येथे पूर्ण झाला. जय श्रीकृष्ण.